सपने वो नहीं जो सोते हुए आते हैं, सपने वो होते हैं वो सोने नहीं देते। या ओळी कोणत्या शायराच्या, कोणत्या कवितेच्या नाही, तर या ओळी आहे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांच्या। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जाणून घेऊया प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठ, मानवता यासारख्या असंख्य गुण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून कसे रुजवले। नमस्कार, मी लतिका। अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना कधीही कुटुंबातील कोणतेही सदस्य त्यांच्या सोबत राहिला नाही, पण 2006 रोजी त्यांनी आपल्या कुटुंबातील संपूर्ण 52 जणांना आमंत्रित केलं होतं। त्यांचा 3,26,000 रुपये खर्च त्यांनी चेकच्या माध्यमातून राष्ट्रपती भवनात तात्काळ जमा केला। तसेच आपल्या 90 वर्षाच्या भावाला हज यात्रेसाठी कोणतीही विशेष सवलत देऊ नका, सर्वसामान्य प्रवास प्रमाणे यात्रा करू द्या हे देखील सांगितले। तसेच राष्ट्रपती भवनातून अतिथी विभागातून इफ्तार पार्टीसाठी 2.5 लाख रुपये खर्च केला जात होता। हे सगळे पैसे त्यांनी 28 अनाथ आश्रमांना दिले। आणि मोठेपणा म्हणजे माझे नाव कुठेही येता कामा नये, मोठेपणा नको। तसेच एके दिवशी त्यांना सहज राष्ट्रपती भवनातील मोर आजारी आहे अशी त्यांना जाणवले। तसेच त्यांनी राष्ट्रपती भवनाचे डॉक्टर सुधीर कुमार यांनी बोलावून त्यांची तपासणी करायला लावली, तर मोराच्या तोंडात एक गाठ आहे तेव्हा समजले। त्यांनी काढून टाकून त्या मुक्या प्राण्याला देखील आश्रय देण्याचे काम त्यांनी केले। भारतामध्ये तर त्यांनी काम केलेच, पण थेट टंचानी या मुलासाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या। 2006 साली जेव्हा अब्दुल कलाम तंजानिया मध्ये गेले होते, तेव्हा त्यांना कळाले की जन्मजात मुले हृदयरोगाने ग्रस्त आहेत। त्यावर उपाय म्हणून त्यांनी हैदराबादमध्ये त्यांची व्यवस्था केली। पण एवढे महान कार्य करत असताना त्यांच्या हातून न कळत एक राजकीय चूक झाली होती। बिहार निवडणुकीमध्ये कोणतेही बहुमत मिळत नाही असं दिसतं। तेथील राज्यपालांनी पर्यायाचा शोध न घेता राष्ट्रपती राजवटीसाठी पत्र थेट अब्दुल कलाम यांनी पाठवलं। ते तेव्हा रशिया दौऱ्यावरती होते। त्यांनी फॅक्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं। त्यांनी सही देखील संध्याकाळी 1:30-2:30 वाजता केली। त्यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंतर असंविधानिक ठरवला। ही चूक त्यांना फार मोठी वाटली, राजीनामा देण्याच्या तयारीत देखील होते। हे होते भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शास्त्रज्ञ ज्यांचं सर्वस्व देशासाठी, मानवतेला अर्पण केलेलं आपल्याला दिसतं। धन्यवाद।